नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मथुरा सिरीजच्या व्हिडिओ नंबर 3मध्ये. तुम्हाला माहिती होतं की काल रात्री आपण इथं गोवर्धनला पोहोचलो होतो. 2 दिवसापासून प्रवास करत होतो म्हणून मस्तपैकी झोप घेतली, सगळा थकवा आपला दूर केला. सकाळी थोडं लवकर उठलो, लवकर उठून आवरून वगैरे एकदम मस्तपैकी तयार झालो. मी निघालो होतो आश्रमकडं, कारण की आज आपल्याला जायचं होतं थोडं बाहेर. मग इकडं आलो मित्रांनो. हे उजव्या हाताला तुम्हाला दिसत असेल, हा पूर्ण गोवर्धन पर्वत आहे. हा गोवर्धन पर्वतची 21 किलोमीटरची प्रदक्षिणा असती, जी की कोणी पायी पण करतात. इथं समोर आलो आपण, जिथं आपल्या नावाची नोंदणी केली होती. इथे येऊन बघितलं तर भरपूर सेवेकरी अजून येतच होते महाराष्ट्रातून. आता पुढं आलो इकडं आश्रमात. तर हे गुरुकर्षणी आश्रम आहे. इथं की आपला 7 ते 8 दिवसाचा आता पारायणाचा कार्यक्रम राहणार आहे. इथं येऊन बघितलं तर माकडाने काय आपलं पूर्ण मंडपाचे कापड फाडून टाकले होते. इथं समोर आलो मी आपल्या अन्नछत्र विभागाकडं. इकडं नाश्ता चालू होता. म्हणलं चला आपण आता MD सरांना यायला टाईम म्हणून आपण पण नाश्ता करून घेऊ. इथं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा सेवेकऱ्यांसाठी नाश्ता व जेवणाची रोज सोय करतो. नाश्त्याला भगर होती, भगर खूप मस्त झाली होती, भगर खाल्ली. नंतर बघितलं आश्रमामध्ये फिरण्यासारखं अजून काय आहे का आजूबाजूला. तर हे मंदिर दिसलं, खूप असं मोठं मंदिर होतं कृष्णदेवांचं. म्हणलं चला दर्शन करून घेऊ. आधी पोटोबा आणि मग आता विठोबा केला. मस्तपैकी दर्शन घेतलं, खूप छान असं दर्शन झालं माझं. नंतर प्रदक्षिणा मारताना इकडं मंदिराच्या मागच्या आलो, तर इथे येऊन बघितलं हे आपलं पूर्ण पंडाल आहे, जिथं 7 दिवस आपलं पारायणाचा कार्यक्रम चालणार आहे. नंतर आम्ही सर्वजण निघालो होतो श्रीकृष्ण जन्मभूमीकडं दर्शनासाठी. लगेच पोचलो आपण थोड्या वेळात तिथं श्रीकृष्ण जन्मस्थानला. आपली गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि निघालो आम्ही मंदिराच्या दिशेने. हा तोच कंस मामाचा महल आहे, जिथे कृष्णदेवांचा जन्म झाला होता. आपल्याला इथं ऋतिक भैया भेटला, जो की आपल्याला पूर्ण माहिती सांगणार होता जन्मभूमीची. नंतर इथं समोर आलो. मोबाईल काही अलाउड नसल्या कारणाने इथं मोबाईल जमा केला आणि दर्शनाला गेलो. 15 ते 20 मिनिटात आपण दर्शन करून बाहेर आलो. मस्तपैकी आपलं दर्शन झालं होतं. श्रीकृष्ण जन्मभूमीचे दर्शन करून आपण निघालो होतो गोकुळकडं, जिथं की कृष्ण भगवानचं लहानपण ते मोठंपण इथंच त्यांनी काढलं होतं. इथं आलो, आपल्याला सागर भैया भेटला. सागर भैयाने आपल्याला ही गोकुळचं यशोदा आणि नंदलाल त्यांचा जो वाडा होता, जिथं कृष्ण भगवान लहानपणी राहिले, तिथं आपण आलो. खूप छान असं दर्शन घेतलं. इथं येऊन पण त्यांनी आपल्याला भरपूर काही माहिती सांगितली. इथंच पुतना राक्षसनीने कृष्ण भगवानला त्यांचं स्तनपान करून मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि हा तोच वाडा आहे जिथं की कृष्णदेवांच्या वडिलांनी त्यांना यशोदा आणि नंद महाराजांकडे सोडलं होतं. नंतर सागर भैया म्हणे चला तुम्हाला गोकुळची स्पेशल लस्सी पाजवतो. आलो, मस्तपैकी लस्सी घेतली आणि आम्ही निघालो परत गोवर्धनकडं. आज आपण कृष्ण भगवानचं जन्मस्थान आणि त्यांचं बालपण जिथं गेलं त्या ठिकाणाचे आपण दर्शन घेतले आणि आपण निघालो होतो परत गोवर्धनला.